गोंदिया शहरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नगर योग समिती तसेच विविध सामाजिक संघटना आणि गोंदिया नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेत योगाभ्यासाचा लाभ घेतला। यावेळी करो योग रहो निरोग चा संदेश देत निरोगी जीवनशैलीचा मंत्र देण्यात आला। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नगर योग समिती, विविध सामाजिक संस्था तसेच गोंदिया नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले। योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासना, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली। योगामुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योग आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना नियमित योग करण्याचं आवाहन करण्यात आलं। करो योग रहो निरोग हा संदेश देत निरोगी आणि सशक्त भारत घडवण्यासाठी योगाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। हजारो नागरिकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता। सोबतच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंदियात झालेल्या या भव्य योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। समितीच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला। काय सांगाल? आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं गोंदिया नगर परिषदेच्या अंतर्गत नगर योग समिती व गोंदिया नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने योग करण्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला। अतिशय सुंदर रीतीने झाला। सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं। आपल्या पत्रकार बांधवांचं सुद्धा खूप सहकार्य आहे यात। तसेच खूप सारे नागरिक इथं उपस्थित झाले। योग हा आंतरराष्ट्रीय जगाला दिलेला भारतीय संस्कृतीचा एक काय म्हणता येईल त्याला एक देणगी म्हणता येईल किंवा जगाला दिलेलं एक हे आहे की ज्याने सर्वांनी रेग्युलरली योग करावा। योग हा प्रकृतीसाठी चांगला असतो। थँक्यू। राष्ट्रीय योग दिनानिमित्त इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला। काय सांगाल? स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी योग आवश्यक आहे। आजकालची आपली जी जीवनशैली बदललेली आहे, ज्याच्यात ताणतणाव आहेत, शारीरिक व्यायामाचं एक महत्त्व कमी झालेलं आहे, तर अशा वेळेला योग हीच एक साधना आहे की जी आपल्या सगळ्यांना तंदुरुस्त ठेवू शकते। आणि योग साधनेमुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील तुमचं चांगलं राहायला मदत मिळते। आणि योग हा लहान वयापासून अगदी वृद्ध वयापर्यंत सर्वजणांना करता येण्यासारखा प्रकार आहे। त्यामुळे योगाकडे सर्वांनी वळावं अशी मी गोंदियावासींना विनंती करतो। आज योग दिवस आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे, पण ही गर्दी नेहमी राहावी आणि रोज प्रत्येकाने जीवनात योगला बिलकुल हे लाईफस्टाईल म्हणून अंगीकारणं गरजेचं आहे। कारण हे एक दिवस करायचा उपचार नाही आहे। कारण ही जर शैली आपण अंगीकारली तरच आपण आयुष्य स्वस्थपणे घालवू शकता। इतना उत्साह देखते हुए नगर परिषद गोंदिया आने वाले समय में इंदिरा गांधी स्टेडियम में स्वयं का योग दिवस इसी इंदिरा गांधी स्टेडियम में नगर परिषद गोंदिया मनाएगा। और हम नगर उत्सव समिति जो योग नगर उत्सव समिति है उनके लिए गोंदिया शहर में वो जहाँ भी जगह की मांग करेंगे हम वहाँ उनके लिए व्यवस्था कर देंगे। आने वाले समय में योग का जो 13वां योग उत्सव जो होगा, अंतर्राष्ट्रीय योग उत्सव, वो यहीं पर मनाया जाएगा। ऐसा मैं आप सबको विश्वास दिलाता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।